हाय गाईस, श्री गुरुदेव दत्त. आज आम्हाला निवांत वेळ भेटला कारण आमच्या डिवाइसचं गेलेलं आहे नेट. आता आम्ही जुन्या आठवणी ताजा करीत खेळतोय. हे बघा, मी आता इथे चिपरंग खेळते, माझ्या मैत्रिणी पण खेळणार आहे. हे जे मी इथे खेळते ना, ते फ्लोर आहे. इथं गाड्या खाली होतात आणि इथूनच भरल्या जातात. हा खेळ बघून कोणाकोणाला आठवण आली त्यांच्या लहानपणाची. हा चिपरंगचा खेळ कोणी कोणी खेळला कमेंट करून नक्की सांगा. चिपरंगचा खेळ खेळून खूपच बोरिंग वाटायला लागलं, त्यामुळे आम्ही ठरवलं आता पळापळी खेळायची. आता आम्ही पळापळी खेळतोय. हे आमच्या ताई आहे, त्या आम्हाला पकडतात, ते आम्हाला सगळ्यांना. अरे यार, मीच आऊट झाले कारण मला माहिती नव्हतं त्या टॉल्याच्या पलीकडे जायचं नाही. आता सगळ्या मला म्हणताय तू राज्य दे. या आल्या ऐकून सगळ्या माझ्याकडे. आता माझ्यावर राज्य आलाय. मी त्यांना ओके म्हणली आणि चालू झाली. आता बघू कधी कोण पकडल्या जातं इथं. माझ्याच्याने किती दमवत आहेत मला आता. या झालाय खेळ चालू. अरे बाप, सगळ्याच पळाल्या. कावेरी ताई दमलेले म्हणून त्यांच्या पाठीमागे लागले मी. इकडं सिक्युरिटी मॅडम. पळून पळून कुठपर्यंत पळते. आमचे एक तर शिकमीने मधात ठेवलेले. परत आले कावेरी ताईकडे कारण त्या मला खूपच थकलेल्या वाटत होत्या. मला असं वाटत होतं मी त्यांना पकडू शकेल, पण त्या काही पकडल्या गेल्या नाही मला. अरे बाप, खूपच पळते सगळ्या. थकून गेले मी. मला तर खूप घाम आलाय गरमीनं. चक्कर पण येत होती, तरी मी खेळायचा एक मजाच वेगळी असती मैत्रिणीसोबत. किती थकले तरी मी काही हार मानली नाही. कोणती टॉलीत घुसली, ती टॉली लागली फिरायला. कारण अश्विनीला कॉल आला, म्हणलं आता ही तरी पकडल्या जाईन. तर तिला कॉल आला, त्यामुळे ती पकडल्या गेली माझ्याच्याने. पळून पळून सगळ्यात थकल्या म्हणे आता थोडं बसू आपण. चला तर बसलो आम्ही. बसलेलो होतो, थोडा आराम केला. आपण म्हणलं आता बसल्या बसल्या चला काहीतरी खेळू. एक घेतली बॅग आणि तिचा बनवला बॉल. बॅग गोळा केली आणि तिला वरून लावला टेप. हे काम केलं आमच्या अश्विनीने. आणि आता बसल्या बसल्या बॉलची कॅच खेळतोय. पहिले अश्विनी दीपालीच खेळत होत्या, त्यानंतर आता आम्ही दोघी पण जॉईन झालो त्यांना, मी आणि कावेरी ताई. आता आम्ही चौघी बसून खेळतोय बॉलची कॅच. बाकी सगळ्याजणी पाठीमागे बसून गप्पा मारताय आणि आम्ही चौघीच खेळतोय बॉल. त्याच्या पलीकडे मुलं पण बॉल खेळताय, त्यांचा क्रिकेट. अश्विनीने बोलता बोलता अचानक माझ्याकडे बॉल फेकला. मला काही कॅच पकडल्या गेले नाही. तो गेला पाठीमागे. आता चाललेत आणायला. अरे वा, बॉल तर लागणार होता मला दुसरा मुलांचा, पण थोडक्यात वाचले. आज खूपच एन्जॉय केला आहे आम्ही सगळ्यांनी. वाजलेले 5. आता आम्ही चाललोय घरी. अश्विनीने सोडले मला आता माझ्या कॉलनीपाशी, ती गेली समोर. आले घरी, आता फ्रेश होते. झाले फ्रेश. खरंच आजचा दिवस खूप भारी गेलाय. आणि आता भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.